पुढची बातमी बाबत बच्चू कडू समर्थक आता नागपूरच्या दिशेने रवाना झालेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आता बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत। नागपुरात येत्या 28 तारखेला म्हणजेच उद्याच आता एक मोर्चाची हाक जी आहे ती आता बच्चू कडूंनी दिलेली आहे। त्यामुळे बच्चू कडूंचे समर्थक सर्व नागपूरच्या दिशेने आता रवाना झालेले आहेत। उद्या बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागणीसाठी एक मोर्चा काढणार आहेत। ओला दुष्काळ जाहीर करावा आणि संपूर्ण सरसकट कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्या घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा ट्रॅक्टर एल्गार मोर्चा जो आहे तो आज नागपूरच्या दिशेने निघालेला आहे। एकंदरीत बघितलं संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी तर आता प्रहारचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील होणार। भाऊ काय सांगाल कशा प्रकारचं ह्या मोर्चाचं आयोजन आणि आज आपण नागपूरच्या दिशेने निघालेले आहेत कुठून कसे महाराष्ट्रातला एकही जिल्हा असा राहणार नाही। सगळ्या जिल्ह्यातून शेतकरी दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार आणि काही आमचे ग्रामपंचायत कर्मचारी असेल संगणक असेल हे सगळे येणार आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। मला असं वाटते का लाखोनं शेतकरी तिथे येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही उद्या म्हणजे आज आम्ही जे निघतो आहे 9 वाजतापासून आमची स्वतः अमरावती जिल्ह्यातले 700-800 ट्रॅक्टर घेऊन आम्ही समोर निघतो आहे। एक दिवस पूर्वी वर्धेला आमचं मुक्काम राहील आणि तिथून मग सकाळी पुन्हा ट्रॅक्टर रॅली 1000-2000 ट्रॅक्टरची रॅली आम्ही समोर नागपूरकडे आम्ही बुट्टेपुरीला तिथे जाणार आहोत। तिथे महाएल्गार सभा होईल। तेपर्यंत सरकारनं काय पॉझिटिव्ह निर्णय घेते ते पाहू आणि निर्णय घेतल्याशिवाय काही होणार नाही। निर्णय लेखी स्वरूपाचे लागेल। सरकार शेतकऱ्याच्या समोर घेतलेले निर्णय शेतकरी काय म्हणतात त्याच्यावरच सगळं समोर दिशा ठरणार आहे। संपूर्ण शेतकऱ्यांशी विचार विनिमय करून नागपूर वर्धेमध्ये बैठक घेऊ त्यानंतर शेतकरी काय निर्णय देतात त्यावरून बच्चू कडू यांची आपली पुढची भूमिका जी आहे या ठिकाणी घेणार आहेत। सुरेंद्र कुमार आपण जय महाराष्ट्र न्यूज अमरावती।